नमस्कार मित्रांनो, मी आता ज्या ठिकाणी करंजा रिव्हर्स ब्रिजचं काम चालू आहे त्या ठिकाणी आलेलो आहे। ब्रिजचं काम MSRDCच्या माध्यमातून ॲपकॉन कंपनीला दिलेलं आहे। आपण बघू शकता ब्रिजचं काम एकदम जोरदार चालू आहे। चांगली गोष्ट आहे, आपल्या भागात विकास होतोय आणि विकासाला आमचा विरोध नाही तर पाठिंबाच आहे। पण लोकांच्या समस्या जाणून घेणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। अनेक समस्या आहेत। मच्छीमारांना, सर्व स्थानिकांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही किंवा किती मिळेल याचा आकडा अजून निश्चित झालेला नाही। बाधित शेतकऱ्यांना किती मोबदला दिला जाईल हे देखील अजून कोणाला माहित नाही। आदिवासी बांधवांचे प्रश्न आहेत किंवा काम चालू असताना होणारा प्रदूषण, ट्रॅफिक, अपघातांचे धोके या विषयांवर कोणीही बोलायला तयार नाही। सुरुवातीला गावात मीटिंग झाल्या, विरोध झाला, परंतु त्यानंतर मात्र सर्व काही थंडावलं। ब्रिजचं काम कायम सुरूच होतं आणि आजपर्यंतही सुरूच आहे। याच्यात लोकांचं समर्थन प्राप्त करून, लोकांची दिशाभूल करून, ज्यांनी कोणी आपला स्वतःचा फायदा करून घेतला असेल नसेल त्या विषयावर मला सध्या काही बोलायचं नाही। परंतु स्वतःचा स्वार्थ साध्य झाल्यावर लोकांना वाऱ्यावर सोडणे हे योग्य नाही। प्रकल्प आपल्या भागात आहे, तिथं कोणी कामाला लागा किंवा कामं घ्या, काही हरकत नाही। उलट मी तर म्हणेन की तिथं भांडून हक्काने कामाला लागा किंवा कामं घ्या, कारण आपण स्थानिक आहोत। बाहेरून आलेल्या उपऱ्यांना तिथं संधी देण्यापेक्षा जी पण कामं असतील ती सर्व आपल्या गाववाल्यांनाच भेटली पाहिजे। परंतु लोकांच्या हितासाठी लढताना आपण घेतलेली कामं जरी गमवावी लागली तरी ती गमवण्याची तयारी सुद्धा पाहिजे। आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, परंतु ते सोडवण्यासाठी किती जणांचे प्रयत्न सुरू आहेत की जो तो फक्त आपापली झोली भरण्यातच व्यस्त आहे। बाधितांचे फॉर्म भरलेत खरे, पण नुकसान भरपाई मिळेल याची शाश्वती आहे का? मिळेल, पण त्यासाठी संघर्ष करावा लागेल, पाठपुरावा करावा लागेल। कारण या अगोदर देखील आपल्या भागात जेव्हा करंजा टर्मिनल कंपनी आली तेव्हा सुद्धा असेच फॉर्म भरले होते, परंतु अजूनपर्यंत तरी कोणाला नुकसान भरपाई मिळाली का? या सर्व समस्यांवर मी स्थानिक लेवल पासून ते मंत्रालयापर्यंत आजपर्यंत अनेक पत्र पाठवलेले आहेत। मग त्या नुकसान भरपाईचा विषय असेल, ट्रॅफिक होऊ नये, अपघात होऊ नये म्हणून पर्यायी मार्ग काढण्यासंदर्भात असेल, तसेच ठिकठिकाणी शाळांजवळ वगैरे सूचना फलक लावण्यासंदर्भात असेल, किंवा प्रदूषणाचा विषय असेल, किंवा शेतकऱ्यांच्या जागेमध्ये परवानगीशिवाय केलेल्या बेकायदेशीर सर्वेबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात असे अनेक विषय मी पत्रात मांडलेले आहेत आणि यापुढे देखील माझा पाठपुरावा चालूच राहील। पण शेवटी एकच सांगेन की जर आपल्या सर्व मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर आपल्याला सर्वांना एकजूट होऊन संघर्ष करावा लागेल, तरच आपल्याला न्याय मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी कोल्ही।